मित्र हो, तुम्हाला मी आता असा एक व्हिडिओ दाखवणार आहे की तो अगदी छोटासा व्हिडिओ आहे. पण हा छोटासा व्हिडिओ पाहून सुद्धा तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही, कोणाच्याही जाईल. बघा, मी जो तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतोय, या व्हिडिओनं संतापणार नाही, चिडणार नाही असा एक माणूस सुद्धा या महाराष्ट्रात सापडणार नाही. एवढं संतापजनक, हलकटपणा आणि निर्लज्जपणाचा कळस करणारी ही घटना आहे मित्रांनो. आणि या घटनेची संबंध कोणाचा आहे? थेट भाजपाचा. अलीकडे बघा, अशा गोष्टी सगळ्या इतिहासकालीन मोडतोडीच्या किंवा विठंबनेच्या म्हणा किंवा विधानांच्या सगळ्याचा भाजपाशी संबंध असतो. आता विषय काय आहे? महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की भाजपच्या नेत्याचं काय पित्त खवळतं हे खरं तर समजत नाही. अहो, काळजात साठवून त्यांची पूजा करावी अशा शिवछत्रपतींचा अवमान करण्याची भाजपच्या या नेत्यामध्ये जवळ स्पर्धा लागलेली असते. अहो, तो छंदम घ्या, तो कोरटकर घ्या किंवा मग तो काळ्या टोपीवाला तो कोश्यारी घ्या. अहो, लांबलचक यादी आहे हो ह्या सगळ्या मंडळींची. आणि बघा, हे सगळेच्या सगळे भाजपातले आहेत किंवा मग संघवाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट शिवछत्रपतींची तुलना करणारे भाजपावालेच आहेत. वाटेल तसे अकलेचे तारे या लोकांनी आजवर सुद्धा तोडलेले आहेत. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदुत्वाचा हा बेगडी ढोल बडवणारे शिवछत्रपतींचा अवमान करीत सुटलेले आहेत. मित्रांनो, आता तर अगदी कळस केलेलं आहे. हरियाणा मधले भाजपचे नेते, ज्यांना भाजपानं मंत्रिपद बहाल केलं, ते मूलचंद शर्मा, या शर्माचे बेशरमी उद्योग बघा. शौचालयाच्या बाहेर बघा 2 चित्र असतात, पुरुषासाठी आणि महिलासाठी. म्हणजे कोणतं शौचालय कोणासाठी आहे हे कळावं एवढाच त्या पाठीमागे हेतू. आणि म्हणून बाहेर एक चित्र लावलेलं असतं पुरुषाचं किंवा स्त्रीचं. या शर्माच्या मालकीच्या असलेल्या बँक्वेट हॉलच्या शौचालयावर एका बाजूला चक्क शिवछत्रपतींचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला महाराणी. बघा, या चित्रातून मनोवादी मानसिकता किती गलिच्छ पातळीवर पोहोचली आहे ते दिसून येतं. या शौचालयावर एकीकडे आपल्या बापाचा आणि दुसरीकडे आपल्या आईचा फोटो लावावा असं म्हणजे या भाजपच्या नेत्याला का बरं वाटलं नाही? लावायचे आपल्या आईचे फोटो, वडिलांचे फोटो आणि शौचालयाला येणाऱ्याचं स्वागत करायला त्यांची प्रतिमा ठेवायच्या. खरं तर हे म्हणणं सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये नाही. पण हे काय? आमच्या दैवताची जागा देवाच्या देव्हाऱ्यात आहे, मनाच्या खोल गाभाऱ्यात आहे. त्यांच्या प्रतिमा शौचालयावर लावताना या हरामखोरांना लाज कशी वाटली नसेल? कुठल्या थराला गेले ते भाजपाचे नेते? मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ पुन्हा आपण दाखवूही नाही खरं. पण बघा, यांची मानसिकता किती नीच पातळीला गेलेली आहे आणि याची नेमकी जाणीव ही तुम्हाला होणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही हरामखोरी तरी बघा. हे आहेत भाजपच्या नेत्याचे वेगळे रंग, ढोंग, मुखवटा. अहो, छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि त्यांचा असा अवमान करायचा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं हे हॉटेल आहे म्हणून सगळ्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लागलेल्या आहेत बघा. एकही कोणी बोलायला तयार नाही. अहो, हेच हॉटेल एखाद्या मुस्लिमाचं असतं तर आतापर्यंत केवढा अखंड तांडव केला असता. त्या भाजपवाल्यांनीच केला असता ना. भाजपाच्या एकाही नेत्यांनी याचा निषेध केलेला नाही, हे विशेष.
बघा ना, अलीकडून ते काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवछत्रपतीशी केली आणि मग राज्यभर काँग्रेसच्या विरोधात आणि या सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करणार कोण? तर हाच भाजपा. इथं मात्र मोग घेऊन गप्प बसलेला आहे, तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेला आहे. अहो, म्हणावा तेवढा निषेध महाराष्ट्रातून सुद्धा झालेला नाही. राजकारण करण्यासाठी सगळ्यांना शिवछत्रपती हवेत, पण मग त्यांच्या सन्मानाचं काय? मित्रांनो, या नीच पातळीच्या घटनेचा आणि त्याला जबाबदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा तुम्ही कुठल्या शब्दामध्ये धिक्कार कराल? तुमच्या मनातला संताप जरूर शब्दबद्ध करा. नव्हे, यांचा निषेध करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या महाराजांची अस्मिता जपणं हा आपला धर्म आहे. व्यक्त व्हा मित्रांनो, व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.